लागल्यामुळं जवळजवळ आता हे 2 वर्ष झालं पोहतोय. आदत मध्ये बरेच गुलाल आहेत आणि दुसऱ्यातले बी गुलाला म्हणजे चांगले घेतलेत त्यानं आता उंबरड्याच्या मैदानात त्याला पायाला काच लागल्यामुळं एक 15-20 दिवस आमचे डॉक्टर विशाल डॉक्टर यांच्या म्हणजे सांगण्याहून 15 दिवस बसवला होता त्याला आम्हीच. तर आज 15 दिवसातून खोंड काढून आज गुलाल त्यानं म्हणजे गुलालाच पात्र राहिलेला आहे. मग आज भरपूर ज्यावेळेस तिकडून आला तुम्ही मी बघितलं आनंद भरपूर होता एकदम तुमचा उत्साह मावत नव्हता. आनंद म्हणजे आमचे शाहरुख मुलांनी कुळक जायचे आणि सचिन कोळेकर फिरता फोटोग्राफ त्यांनी हे नियोजन 11:30 वाजता मला फोन केला की आपला बदाम पळवायचा आहे का. तर म्हणलं शेड म्हणलं बैल कुठला आहे. तर ते म्हणले सातारा एक्सप्रेस बलमा आहे. तर आमचे भाचे रईस मुलांनी आणि युवराज बर्गे ह्या दोघांना फोन करून ह्या पोरांना विचारून हे नियोजन 11:30 वाजता बैल मैदानात ह्यांनी जाऊन आणला घरनं आणि 11:30 वाजता येऊन मग 11:30 वाजता येऊन गाडी 12:30ला पडली. गट काढला चांगलाच सुट्टा. मग आज आनंद भरपूर आहे टीमला. आनंद भरपूर म्हणजे गगनात मावला की गुलाल 15 दिवसातून परत कमबॅक केलाय बदामनं आणि सगळी टीम बघा किती खुश आहे. बरोबर आपल्या पुरीच्या नावासाठी खास पोहतो कुमारी तस्मिया जमीर सय्यद मधवापूरवाडी यांचा बदाम. आणि मोठ्या मापाचा आहे. मोठ्या मापाचा आहे अजून दुसराच आहे. मित्रांनो बघा एवढा मोठा दुसा पहिल्यांदाच मी बघतोय. बराच माप मोठा आहे त्याचा. मोठं माप आहे म्हणजे मडसनाळ काम्याची पैदास आहे. कर्नाटकमध्ये गाय नेली होती आमच्या पोरांची इच्छा होती जुनेजची आणि सय्यद सर आमचे हे झाले म्हणजे एक्सपायर झाले. त्यांची इच्छा होती की गाय तिकडे कर्नाटकला न्यायची चांगल्या ओळखकडं. तर तिथं नेऊन हे बैल त्या म्हणजे बैला काम्याच्या पासून पैदास तयार करून हा बैल आपण तयार केलेला आहे. तर आता ते म्हणजे अपेक्षेनुसार म्हणजे चांगला पोहतोय. म्हणजे मित्रांनो हा